महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आमदार संजय केळकर यांचा सत्कार। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने आमदार संजय केळकर यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्यातील मोह विद्यालय येथे पदाधिकारी आणि सुमारे 500 शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारत सरकार NTPCचे संचालक विद्याधर वैंशपायन उपस्थित होते। आमदार केळकर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी राजेश सुर्वे, भरत मडके यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी लक्ष वेधले। भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार असून आगामी काळात विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे सूतोवाच यावेळी आमदार संजय केळकर यांनी केले। या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी राज्य कार्यवाहक संजय पगार, कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर, कार्याध्यक्ष बाबूराव पवार, संघटन मंत्री विकास पोत्रे, राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र नांद्रे, महिला आघाडी उपाध्यक्ष छाया पाटील, उपाध्यक्ष सुनील केणे, उपाध्यक्ष आबा बच्छाव, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष भरत मडके, जिल्हा महिला आघाडी प्रमुख छाया देशमुख आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जी संघटना आहे त्याचा मी संस्थापक आहे आणि जवळजवळ 25-30 जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। शिक्षकांच्या शिक्षणाच्या विद्यार्थी हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। ज्या प्रलंबित मागण्या आहेत, अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीच्या सरकारमध्ये 2.25 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केल्या। ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेटून आम्ही मार्गी लावू आणि निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह संघटना असल्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुयायांसाठी भोजन व्यवस्था। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना गेल्या 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येते। यंदाचे हे 3रे वर्ष असून लाखो अनुयायांनी या भोजन व्यवस्थेचा लाभ घेतला। या भोजन व्यवस्था कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अनुयायींची आस्थेने विचारपूस केली। यावेळी आमदार दीपक केसरकर, माननीय खासदार राहुल शेवाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात।
अशावेळी त्या अनुयायांची 2 दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात येते। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबर या 2 दिवसात जवळपास 5 लाख किंवा त्यापेक्षाही अधिक अनुयायी चैत्यभूमी येथे येतात। या सर्व अनुयायींना भोजन व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येते। मात्र त्यासोबतच प्रत्येक अनुयायींना बसून व्यवस्थित जेवता येईल याचीही काळजी घेण्यात येते। प्रत्येक अनुयायींना बिसलरी पाण्याची बाटली जेवणासोबत दिली जाते। भोजनानंतर पत्रावळी तसेच बाटल्यांपासून होणारा कचरा थेट गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो। त्यामुळे भोजन व्यवस्थेबरोबरच स्वच्छतेची देखील तेवढीच काळजी घेतली जाते। 6 डिसेंबरच्या रात्रभर ही भोजन व्यवस्था सुरू असल्याची माहिती कोपरी पाचपाखाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी दिली। या संपूर्ण उपक्रमासाठी शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, प्रवक्ते राहुल लोंढे, धोबीघाट शाखा प्रमुख रोहित पिंपळोलकर गायकवाड, उपविभाग प्रमुख संदीप जगताप, युवा सेनेचे सुशांत मोरे, उपशाखा प्रमुख रुपेश शिंदे, मनीष ठाकूर तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले। हो गया मैडम, अरे काउंटर लगाने को उधर सर हम लोग को चिल्ला रहे हैं। मीडिया वाले रुक जा। हो तिकडनं या, पाठवून या ना जरा तिकडनं या। पाणी उधर, पाणी ओके हा तिसरा वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षात जे अनुयायी इथे येत आहेत त्यांच्यातर्फे जे भोजन व्यवस्था माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे ते आयोजित केली जाते ही सेवा कायमची चालू राहणार। साहेबांचा आम्हाला हेच सूचना आहे की जेवढे अनुयायी इथे येत आहेत सगळ्यांना या भोजनचा लाभ भेटला पाहिजे। कुठलाही ह्याच्यात कमी कामा नाही। फक्त ती दिवसादिवशी या अन्नाची एवढी इथे गर्दी वाढत चालली आणि ह्या भोजनाचा सगळं अनुयायी लाभ घेतात। सगळ्यांना इथे बसून एकतर तुम्ही बघताय की सगळ्या अनुयायाला बसून जेवणाची व्यवस्था केली जाते आणि सगळ्यांना बिस्किटची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी पण ठेवली। साहेबांचा एकच आहे की बाबा कुठल्याही ह्याच्यात काही कमी नाही पडला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही जातीने लक्ष द्या आणि आम्ही सगळेजण म्हणजे रोहित गायकवाड, संदीप जगताप आणि जेवढे आमचे बाकी सहकारी आहेत प्रत्येक गोष्टीवरती आमचं लक्ष असतो आणि कुठलाही इथे कमी पडणार नाही तेवढी काळजी घे। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज खरं तर 68वा महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज। तर इथे जवळजवळ लाखो लोक येतात, लाखो अनुयायी येतात। इथे साहेबांनी इथे त्यांना भोजनाची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर मग पाणी, बिस्लरी पाणी। साहेबांचं एकच म्हणणं आहे शिंदे साहेबांचं की सर्वांना म्हणजे गैरसोय होऊ नये। इथे बऱ्याच ठिकाणी भोजनाची सोय केलेली असते, पाण्याची सोय केलेली असते, पण साहेबांनी जे काय इथे केलेलं आहे या मैदानामध्ये जे पण 3 वर्ष झालं, तिसरा वर्ष आहे, इथे लाखो लोक येऊन भोजन करून जातात। मी खरं तर इथे BMCचा पण आभार मानेल। चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे। इथे स्वच्छता, इथे साफसफाई करायसाठी कर्मचारी आहेत, BMCची माणसं आहेत आणि पाण्याचे टँकर आहेत, हात धुवायला पाण्याचे टँकर आहेत, बाहेर नळ बसवलेले आहेत, बिस्लरीचं पाणी आहे प्यायला आणि सर्व प्रकारची इथे सोय केलेली आहे। श्री मा बालनिकेतन हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षातील 30व्या आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन। श्री मा ट्रस्ट संचालित श्री मा बालनिकेतन हायस्कूल या समयी ठाण्यातील शिक्षण क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण होत आहेत।
संस्थेच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी 30व्या आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन आज श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे ट्रस्टी श्री आर राजन आणि श्रीमती संतोष राजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सन्माननीय चिटणीस श्री रमेश जोशी, प्रिन्सिपल सेजल नारंग, श्रीमा बालनिकेतन, प्रिन्सिपल मिनी नायर, श्रीमा विद्यालय आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते. ही आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्ष आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील विविध शाळा उत्साहाने सहभागी होतात. यावर्षी जवळजवळ 50 ते 60हून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये कथाकथन, स्पॅलोथॉन, पॉट पेंटिंग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, हस्ताक्षर, फॅब्रिक पेंटिंग, काव्य पठण, मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषांमधील वक्तृत्व स्पर्धा, सायन्स क्विज, पुष्परचना, गायन, संगणकीय सादरीकरण, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणे, मेहंदी अशा विषयांच्या स्पर्धेत मुले आनंदाने सहभागी होतात. या स्पर्धांमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना जज म्हणून नेमण्यात येते. स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना कॅश प्राइज, प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी, शील्ड अशी बक्षिसे देण्यात आली. 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमानंतर हा शालेय महोत्सव संपन्न झाला. भारतात विपुल नैसर्गिक साधन संपत्ती आहे. खनिज संपत्तीच्या दृष्टीने भारत एक संपन्न राष्ट्र देश आहे. खनिज, मॅंगनीज, सोने, हिरे, चांदी, युरेनियम, हेलियम इत्यादी या विशाल भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि भविष्याशी संबंधित विषयावर बोलणार आहे. सौर आणि जलविद्युत ऊर्जा विचार एकत्र करून या दोन्ही शक्तींच्या वापरामुळे कशा प्रकारे आपण पर्यावरण आणि ऊर्जा यांच्या संकटांवर विजय मिळवू शकतो ते पाहूया. We are very pleased indeed to be present here today on the 50th anniversary of the institution. I have been very fortunate indeed to be one of the founder trustees of this great institution. At the time we started, which was in a rented place in Thane East, we probably had about 6 or 7 students. From that stage onwards, we have today grown into a large institution with over 5,500 students, with branches in Thane West, in Haridwar, in Pune, in Chennai, and also a new establishment coming up in the United States, in Texas. We are growing, and there's a lot that Mataji is able to do in terms of not only education but also upliftment of people across religions, across languages, across communities, and across other barriers which come in the way of human relationships. I wish the institution all the very best indeed in the years ahead. I'm 88 and I don't know how long I could continue to be, but all the same, it has been a very, very pleasant day for me to have been invited again today to be present. Thanks so much indeed. गेल्या 50 वर्षापूर्वी डिव्हाइन श्री तारामाताजी यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या कोपरी विलेज मध्ये शिक्षण क्षेत्रात एक लहानसे रोपटून रोवले. आज 50 वर्षानंतर सर्वत्र विकास करत त्या रोपट्याचा एक प्रचंड वटवृक्ष झालेला आहे. गेल्या 30 वर्षापासून आम्ही आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन करतो. त्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे, भांडूप, मुंबई या परिसरातील अनेक शेकडो शाळा आणि हजारो विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. सर्व विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकसन व्हावं या हेतून या ठिकाणी संगीत, चित्रकला, पेंटिंग, गायन, अनेक प्रकार वक्तृत्व, अनेक प्रकारची विविध विषयांवर तयारी करून घेतलेले विद्यार्थी येथे येतात. लाखो रुपयाची बक्षीस, पारितोषिक या विद्यार्थ्यांना दिली जातात. केवळ मुंबई आणि ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षात गेली 30 वर्ष एवढा स्पर्धेचा महोत्सव कोणत्याही शाळेत
होत नसते. साई राम, प्रणाम सभी को। मैं सेजल नारंग श्रीमा बाल निकेतन हाई स्कूल की प्रिंसिपल बोल रही हूँ। हमारे ये स्कूल को 50 इयर्स हम ये साल सेलिब्रेट कर रहे हैं और जो इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स जो हम कर रहे हैं, हमारा 30th इंटर स्कूल कॉम्पिटिशन ये बार हमने इनॉग्रेट किया। इंटर स्कूल कॉम्पिटिशन शुरू हुआ है 93-94 में, तभी से ये 30 सालों से कंटिन्यूअसली चलते आ रहा है और हमने हर साल देखा है बच्चों का प्रोत्साहन और उनका जो पार्टिसिपेशन है बढ़ते ही जा रहा है। इसमें मैं एक ऐड करना चाहूंगी कि सबसे इम्पोर्टेंट थिंग, ये हम फ्री ऑफ कॉस्ट रखते हैं और ये इसलिए नहीं कि वो बच्चा क्या है कैसा है, कम से कम वो अपने स्कूल को आके रिप्रेजेंट करके उतना वो समझ सकता है कि मुझे में इतनी क्षमता है कि मैं अपने स्कूल का नाम जाके दूसरे स्कूल में रोशन कर सकता हूँ। सिद्धेश्वर तलाव परिसरात झाले सर्वंकष स्वच्छता मोहीम। गटारे, सार्वजनिक शौचालय, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई, स्वच्छतेविषयी जनजागृतीवर भर। ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती। त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात राबवण्यात आली। अतिक्रमण विभागानेही रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केला। घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि उपसर प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारी, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय यांची सर्वांग स्वच्छता करण्यात आली। या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला। सर्वंकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे। त्यातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी होईल असा विश्वास उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे। ठाण्यात पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचेच बाप्पा, पालिकेने केली 6 महिने आधीच तयारी। गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती शाडू मातीच्या बनवण्यासाठी ठाणे महापालिकेने आतापासूनच पुढाकार घेतला आहे। या मूर्ती भाविकांना किफायतशीर दरात मिळाव्यात, तसेच मूर्तिकारांनी रस्ते न अडवता मोकळ्या मैदानातील जागेत कार्यशाळा उभारावी, यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचेच बाप्पा विसर्जन करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे। प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती, गणेश मूर्ती बनवाव्यात, यासाठी दरवर्षी जनजागृती करूनही मूर्तिकार याकडे दुर्लक्ष करतात। उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेचे कान टोचले होते, तरी ठाणे महापालिका क्षेत्रात सन 2024च्या गणेशोत्सवात सुमारे 30% मूर्ती या शाडूच्या होत्या। हे प्रमाण ठाण्यात पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचेच बाप्पा पुढील वर्षी 2025 मध्ये वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाने 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत। 2025च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तीकडील कल वाढावा, यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावे। रस्ते लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्राऐवजी केंद्रित पद्धतीने ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी, असे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले।